तुम्ही 2 अंकी संख्येला 1 अंकी संख्येनं गुणणं हा गुणाकार बघितला. हो सर. पुन्हा 2 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणं हा पण तुम्ही केला. हो सर. त्यातल्या काही जणांना 4 गणित दिले तर 4 पैकी 4 आले, काहीला 3 आले, कोणाला 2 आले, पण 4 पैकी एकच आला असं कोणी सापडलं नाही आपल्या 7 जणांपैकी. तर त्यामुळे काय करावं लागेल, तर याचा एकदा प्रॅक्टिस करून घेऊ आपण आणि मग आपण 3 अंकी संख्येला 2 अंकी संख्येनं गुणणं हे शिकू आपण. तर प्रांजल मला सांगाल काय करायचं ते. हां, कितीने कितीला गुणायचं प्रांजल सांग. 8 ने 4 ला. गुण 8 चौक 32. 32. 32ला किती लिहायचे? वरी 3 खाली 2. शाबास. 3 कुठे लिहायचे? 5च्या डोक्यावर. हां, चला अर्पिता सांगा आता. आता काय करू? 8चा पाडा 5 पर्यंत. हां, मग 40. 40ला किती लिहू? हां, हे 1 3 घ्यावं लागतील ना. 43. म्हणजे आपली पहिली स्टेप संपली. दुसरी स्टेप घेताना काय करायचं, तुम्ही काय करायला असं गोल करायला, कोणी त्याच्यामध्ये प्लस करायला, कोणी नुसतं प्लस करायचं, दोन्ही गोष्टी करायच्या नाहीत. हे चुकीच्या आहेत. काय करायचं? 0 द्यायचा. 0 देण्यामागे एक कारण आहे, ऐका. कारण ही जी संख्या आहे 3 ही 3 नाही, दशक आहे. 3 दशक आहे. 3 दशक म्हणजे ती 30 आहे. 30 या 4ला गुणायला, 30 या 5ला गुणायला. मग प्रत्येक वेळेस 30नं गुणायचं काम पडून नाही म्हणून आपण 3 वरचं 0 इथं देऊन टाकायला आपण. आलं लक्षात? मग आता 3नं गुणायचं 4ला. दीपाली सांग. 4 चौक 12. किती? 12. 3 चौक 12. 12ला काय करू? 12ला 2. हां, 4ला 1. या 3च्या डोक्यावर घे की नाही. आता पुढे सांग ईश्वरी काय करू? 5चा पडा 3 पर्यंत. 5चा उलट नाही जायचं. 3चा पडा 5 पर्यंत. हां, पुन्हा 5 15. 15ला 15 ने 1 15 आणि हे 1 16. अंक बरोबर खाली लिहायची एकामेकाच्या. आता 6 आले की नाही 4च्या खालीच लिहायची इथं आणि एक गड बाजूला गेला तर गेला. पण एका अंकाच्या खाली एकच अंक लिहायचा. पुढे काय करू सृष्टी? बेरीज. हां, बेरीज. सांग बेरीज. 2. हां 5. हां 10. 10. 5च्याला 1. हां, सांग ना मग तसं. कुठे लिहू? 1. 1 हां, आणि 2. शाबास. उत्तर सांग धनश्री किती आलं? 2052. शाबास. आणि याच्या खाली उत्तर का लिहायचं? कारण आपल्या 4 अंकी संख्येचं वाचन येते की नाही हे पण कळावं लागेल ना. 2052. आता आणखी एक समजून सांगू की करता? बरं, एक करून घ्या मग. एक फक्त एक. 34 आहे